तर या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण एक मोठी बातमी बघूया। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये युती झाल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे। 18 डिसेंबरला या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या संपूर्ण माहितीनुसार शिवसेनेचे नेते रामदास कदम, विजय शिवतारे आणि छावाचे रवींद्र काळे, आप्पासाहेब पुढेकर त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांमध्ये ही संपूर्ण चर्चा झाली आहे। पण दोन्ही संघटनांचे पदाधिकारी ही भेट झाली नसल्याचा दावा करतायत। आणि याचबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे औरंगाबादचे रिपोर्टर अमेय पाठक आता आपल्यासोबत आहेत। अमेय, आपण बघतोय खरं तर शिवसेना आणि छावा संघटना या दोघाही संघटनांच्या नेत्यांमध्ये गुप्त चर्चा झाली आहे अशी माहिती खरं तर आता समोर येते। नेमकं काय घडलंय? दर्शना, जर आपण बघितलं तर काही महिन्यापूर्वी मराठा मुक मोर्चांवरती सामनामध्ये जे चित्र छापून आलं होतं, यावरून मराठा समाजामध्ये कुठे ना कुठेतरी शिवसेनेच्या प्रतिमाला धक्का पोहोचला होता। हा धक्का सावरण्यासाठी शिवसेनेने अनेक प्रयत्न केले। यानंतर जिथं शिवसेनेचं बऱ्यापैकी प्राबल्य असलेला मराठवाडा जो विभाग आहे, या मराठवाडा विभागातले पंचायत समिती असो, जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा नागपूर, नाशिक, मुंबई इथल्या महानगरपालिका असो, या अनुषंगाने मराठा समाज शिवसेनेसाठी मॅटर करतो। आणि याच अनुषंगाने 18 डिसेंबर रोजी औरंगाबादमध्ये छावा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची चर्चा सुरू आहे। मात्र याला छावानी मात्र स्पष्टपणे नकार दिलेला आहे। अगदी अमेय, थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्स बद्दल।